गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स, त्याच्यात सेमी सिंथेटिक पॉलिमर विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड पॉलिमर्स. पहिल्याच लेक्चरला ह्या चॅप्टरचे इंट्रोडक्टरी लेक्चर जे होतं त्याच्यात आपण क्लासिफिकेशन्स बघितलं होतं. बघा तुम्हाला आठवत असेल, क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन सोर्स. तर त्यातला पहिला टाईप आपण बघितला होता नॅचरल पॉलिमर, सेकंड सेमी सिंथेटिक पॉलिमर आणि थर्ड सिंथेटिक पॉलिमर. तर सेमी सिंथेटिक पॉलिमरमध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले होते. आता सेमी सिंथेटिक पॉलिमरलाच आपण रिजनरेटेड पॉलिमर असं म्हणतो. आणि सेमी सिंथेटिक पॉलिमरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं व्हिस्कस रेयॉन. त्याच्यात बघितलं बघा, आपण व्हिस्कस रेयॉन एक्झाम्पल घेतलं, आपण ॲसिटेट रेयॉन एक्झाम्पल घेतलं आहे, क्युप्रा अमोनियम सिल्क हे सुद्धा आपण एक्झाम्पल घेतलं आहे. तर हे सर्व सेमी सिंथेटिक पॉलिमर आहेत. यांना आपण रिजनरेटेड, ऑलरेडी दीज आर द पॉलिमर, परत त्यांच्यावर ट्रीटमेंट करून परत पॉलिमर तयार करायचं म्हणून त्याला रिजनरेटेड पॉलिमर असं म्हणतो आपण. तर ह्या एका पॉलिमरचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे अँड दॅट वन इज युअर व्हिस्कस रेयॉन. दिस इज नथिंग बट युअर सेमी सिंथेटिक पॉलिमर, दॅट इज युअर रिजनरेटेड पॉलिमर. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम द cellulose which is in the form of wood pulp. सेल्युलोज जो वूड पल्पच्या फॉर्ममध्ये असेल, लगदा ज्याला म्हणतो पल्प म्हणजे, त्या वूड पल्पच्या फॉर्ममधला जो सेल्युलोज असेल, धिस सेल्युलोज इज कन्व्हर्टेड इन टू दी व्हिस्कस रेयॉन. ह्या सेल्युलोजला वूड पल्पच्या फॉर्ममधला सेल्युलोज आहे त्याला तुम्हाला व्हिस्कस रेयॉनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. अँड ॲक्च्युली इफ यू कन्सिडर दिस व्हिस्कस रेयॉन, ॲक्च्युली इफ यू कन्सिडर द सेल्युलोज ज्याच्यापासून तुम्हाला व्हिस्कस रेयॉन तयार करायचं आहे, इट इज दिस वन इज अ लिनियर पॉलिमर. ॲक्च्युली इट इज अ पॉलिमर. तुम्हाला म्हटलं आहे रिजनरेटेड फायबर पॉलिमर आपल्याला तयार करायचं आहे. पॉलिमरचं कन्वर्शन पॉलिमरमध्येच करतोय आपण. तर हा सेल्युलोजसुद्धा पॉलिमर आहे. कोणाचा? इट इज अ लिनियर पॉलिमर ऑफ युअर ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, C6H12O6. ह्याचा जर तुम्ही लिनियर पॉलिमर तयार केला तर लिनियर पॉलिमर तुमचा तयार होईल सेल्युलोज. मग ह्या सेल्युलोजचा फॉर्म्युला काय? सेल्युलोज इज रिप्रेझेंटेड ॲज C6H10O5. N टाइम्स तो पॉलिमर आहे, म्हणून या सेल्युलोजला आपण कशा पद्धतीने दाखवणार बघा. C6H10O5. ग्लुकोज काय असतो तुमचा? लक्षात ठेवायचं ना, C6H12O6. वॉटर मॉलिक्यूल जर यातला काढला तुम्हाला C6H10O5 मिळेल आणि त्याचा लिनियर पॉलिमर ग्लुकोजचा जो असेल त्याला म्हणणार तुम्ही सेल्युलोज. आणि ह्या सेल्युलोजचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? व्हिस्कस रेयॉनमध्ये करायचं आहे. नाव अ डेज रिसेंटली मॉडर्न कन्सेप्टनुसार हा जो सेल्युलोज आहे, दिस सेल्युलोज इज रिप्रेझेंटेड ॲज, बघा सेल्युलोज मधला सेल वापरला आहे आणि OH. बघा सेल्युलोजला आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. तर ह्या सेल्युलोजचं कन्व्हर्शन वूड पल्पच्या फॉर्ममधला सेल्युलोज, त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला आता व्हिस्कस रेयॉनमध्ये करायचं आहे. जो व्हिस्कस रेयॉन तुमचा काय? सेमी सिंथेटिक फायबर, रिजनरेटेड फायबर आहे. व्हेरी सिम्पल. लक्षात आलं? मग कन्व्हर्शन कसं करणार मित्रांनो? बरोबर आहे. आता नॅचरल फायबर आपण डायरेक्ट वापरू शकत नाही, त्यांची ड्युरेबिलिटी कमी असते, कमी काळ टिकतात, त्यांना रिंकल्स जास्त पडतात. सर्व प्रॉपर्टीज आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत, म्हणून त्याला आपण ट्रीट करणार कोणासोबत तरी. म्हणून हा जो सेल्युलोज आहे, लक्षात असेल, सेल OH जो आहे, सेल्युलोज इन द फॉर्म ऑफ वूड पल्प, याची रिॲक्शन आपण करतोय व्हॅन इट इज रिॲक्टेड विथ NaOH. याची रिॲक्शन जर आपण NaOH सोबत केले मित्रांनो, तर या ठिकाणी बघा हा OH आणि H, हा OH मधला H आणि NaOH मधला OH, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि तुम्हाला कंपाऊंड मिळेल. कशा पद्धतीने मिळेल बघा, सेल O आणि इकडे हा Na, O मायनस
Na+. बरोबर आहे. हा इन द फॉर्म ऑफ फ्लपी मास. फ्लपी म्हणजे काय, अगदी लाईटवेट आणि फुगलेलं ज्याला म्हणतो आपण, लाईटवेट, ज्याचं व्हॉल्यूम वाढलं असेल असं जे मिळणारा कंपाऊंड जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही फ्लपी मास. बोरॅक्स बेट टेस्ट तुम्ही केलेली असेल 11वीला असताना, त्याच्यात तुम्हाला हे फ्लपी मास गेलेलं आहे. तर हा NaOH सोबत ट्रीट करून मिळणारा कंपाऊंड आहे विच इज नोन ॲज युअर अल्कली सेल्युलोज. काय म्हणणार याला, अल्कली सेल्युलोज. मग हा जो अल्कली सेल्युलोज आपण तयार केला त्याची रिॲक्शन बघा, तोच अल्कली सेल्युलोज मी लिहितोय, सेल O मायनस Na+, याची रिॲक्शन करतोय मित्रांनो आपण आता CS2 सोबत, कार्बन डायसल्फाईड. सॉल्वंट म्हणून बऱ्याचदा आपण कार्बन डायसल्फाईड याच्या अगोदर पण वापरलं आहे. अल्कोहोल फिनॉल इथर्समध्ये आपण त्याला वापरलं आहे ब्रोमिनेशन करत असताना, आठवत असेल तर बघा. मग कंपाऊंड काय तयार होणार आहे बघा या ठिकाणी, हा जो आहे अल्कली सेल्युलोज, तर झांतेट कंपाऊंड या ठिकाणी तयार होतो. कशा पद्धतीने तयार होईल, व्हेरी सिम्पल, ॲडिशन प्रोडक्ट तयार होतो आहे. लक्ष द्या व्यवस्थित बघा, सेल O, ओके, सेल O ऑक्सिजनची व्हॅलन्सी हा कार्बन सॅटिस्फाय करतोय. मित्रांनो कार्बनची 4 व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे. CS2 मधला एक सल्फर, CS2 मधला दुसरा सल्फर, झाला CS2, फक्त बॉन्ड्स आपण दाखवले आहे. आणि ह्या Na+S-. तर हा जो कंपाऊंड आपण तयार केला, दिस कंपाऊंड इज नोन ॲज सेल्युलोज झांतेट. दिस इज नोन ॲज सेल्युलोज झांतेट. याच्या अगोदर ह्या चॅप्टरमध्ये आपण झांतेट कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला आहे. बघा आता व्हेरी सिम्पल, अजून पुढचे 2 स्टेप तुमच्या पुस्तकात दाखवल्या आहेत, त्यातली एकच स्टेप जरी दाखवली तरी आपल्याला हा ॲसिटेट रेऑन, विस्कस रेऑन, जो सेमी सिंथेटिक फायबर आहे, रिजनरेटेड फायबर आहे, तो सहज तुम्हाला मिळू शकतो. म्हणून बघा आता या ठिकाणी हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला सेल्युलोज झांतेट, या सेल्युलोज झांतेटला आपण तोच कंपाऊंड बघा लिहितोय पुढच्या स्टेपमध्ये, सेल्युलोज झांतेट, कार्बन सल्फर डबल बॉन्ड इज अ सिंगल बॉन्ड, here it is a sulfur, S- Na+, याला आपण वॉटरसोबत ट्रीट करतोय. बघा कंपाऊंड काय तयार होतं, 2 स्टेपमध्ये दाखवण्यापेक्षा एका स्टेपमध्ये, तुम्ही पुस्तकात 2 स्टेपमध्ये दाखवलं आहे कशा पद्धतीने कंपाऊंड तयार होईल. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा या ठिकाणी आता हा सेल O आणि याच्यातला H काय तयार होईल बघा, आता सेल OH तयार झाला, सेल OH. त्याच्यानंतर बघा हा जो कंपाऊंड आहे हा ॲज इट इज बाहेर पडतो आहे, CS2 कार्बन डायसल्फाईड प्लस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. मग हा जो सेल OH या ठिकाणी तयार झाला मित्रांनो, दिस सेल OH इज कॉल्ड ॲज युअर विस्कस रेऑन. मग तुम्ही म्हणणार की जर आपण रिॲक्शनच्या सुरुवातीचा पार्ट लक्षात घेतला मित्रांनो, तर सुरुवातीच्या पार्टमध्ये तुम्हाला सेल OH दिलेला आहे, म्हणजे रिॲक्टंट, त्याची रिॲक्शन तुम्ही NaOH सोबत करताय, नंतर CS2 सोबत करताय, नंतर वॉटर, व्हॉट एव्हर इट मे बी, वेगवेगळ्या प्रोसेस तुम्ही कॅरी आउट केल्या, आणि शेवटी काय तर तोच कंपाऊंड परत तुम्ही मिळवलेला दिसतोय, सेल OH. शेवटी पण सेल OH, पण अगोदरचा सेल OH जो आहे इट इज नोन ॲज युअर सेल्युलोज. म्हणूनच त्याला आपण रिजनरेटेड म्हणतो. तोच कंपाऊंड परत आपण तयार केला, सुपेरियर क्वालिटी असणारा, त्याची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह केली, त्याची ड्युरॅबिलिटी आपण इम्प्रूव्ह केली, रिजनरेट त्याला लागला, परत तयार केला आपण, म्हणून तो रिजनरेटेड फायबर आहे, सेमी सिंथेटिक फायबर आहे. तर याला तुमचं एक्झाम्पल फॉर युअर सेमी सिंथेटिक पॉलिमर अँड दॅट वन इज युअर व्हिस्कस रेऑन. ॲसिटेट रेऑन पण याचं एक्झाम्पल आहे, क्युप्रॉमोनियम सिल्क त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे. असे नंबर ऑफ एक्झाम्पल आपण या ठिकाणी याच्यात घेऊ शकतो. ओके, मग मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन आपल्याला बघायचं आहे. दोघं शब्द जवळपास तुम्ही ऐकलेले आहेत. मॉलिक्युलर मास तर आपण नंबर ऑफ टाइम्स यूज करतो, बरोबर, आणि डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, डिग्री म्हणजे काय तर प्रमाण,
किती प्रमाणात तो पॉलिमर जो आहे त्याच्यात मोनोमर युनिट इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजेच काय बघा, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनला आपण शॉर्टली DP असं पण दाखवतो, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. तर how many monomer units are involved in that polymerization, that one is called as the degree of polymerization. Number of monomer units involved during the polymerization. जेवढं कमी युनिट इन्व्हॉल्व असतील तेवढं त्याचं डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन कमी असेल, जेवढं जास्त मोनोमर युनिट इन्व्हॉल्व असतील तेवढं त्याचं डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन जास्त असेल. तर नंबर ऑफ मोनोमर युनिट्स प्रेझेंट इन्व्हॉल्व ड्युरिंग द पॉलिमरायझेशन, that one is called as degree of polymerization. And here molecular mass depends on degree of polymerization. खूप सिंपल आहे, जेवढे मोनोमर युनिट जास्त असतील तेवढं त्याचं मॉलिक्युलर माससुद्धा जास्त असेल. बरोबर आहे. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन जेवढं जास्त तेवढं मॉलिक्युलर मास जास्त. आणि मॉलिक्युलर मास जर व्हॅरी होत असेल, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड, मॉलिक्युलर मासवर सर्व फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड आहेत. त्याचं मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, टेन्साईल स्ट्रेंथ असेल, मेकॅनिकल स्ट्रेंथ असेल, ह्या सर्व प्रॉपर्टी त्याच्या मॉलिक्युलर मासवर डिपेंड आहेत. आणि मॉलिक्युलर मास कशावर डिपेंड आहे? डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनवर ते डिपेंड असणार आहे. बरोबर. मग एखादा पॉलिमरचं मॉलिक्युलर मास तुम्हाला काढायचं असेल तर आपण जनरली ॲव्हरेज मॉलिक्युलर मास जे आहे त्याचाच आपण विचार करणार, किंवा फॉर पॉलिमर जनरली ॲव्हरेज मॉलिक्युलर मास इज कन्सिडर्ड. पॉलिमरच्या बाबतीत नेहमी ॲव्हरेज मॉलिक्युलर मास कन्सिडर केलं जातं. असं का? कारण की बऱ्याच पॉलिमरला तयार करताना आपण जे मोनोमर्स वापरतो ते वेगवेगळे वापरतो. जसं आपण कोपॉलिमर किंवा हेट्रोपॉलिमर म्हणतो मित्रांनो. समजा तो जर लिनियर पॉलिमर असेल आणि त्याच्यामध्ये एकच युनिट इन्व्हॉल्व असेल, एकच सेम टाईप ऑफ मोनोमर असेल, म्हणजे सॉरी ज्याला तुम्ही होमोपॉलिमर असं म्हणतात, त्याचं मॉलिक्युलर मास आपण स्ट्रेटवे कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर आहे. किती युनिट्स इन्व्हॉल्व झाले, एकाचं मोलर मास इंटू दॅट. ओके, व्हेरी सिम्पल. पण काही वेळेस कंडेन्सेशन पॉलिमर असतात, 2 स्टेपमध्ये तो पॉलिमर तयार होतात आणि त्याच्यामध्ये 2 वेगळे मोनोमर इन्व्हॉल्व होतात. बरोबर आहे. तर त्यांचं प्रपोर्शन कॉम्बिनेशनचं किती आहे हे सर्व कॅल्क्युलेट करण्यापेक्षा त्याचं ॲव्हरेज मॉलिक्युलर मास आपण कन्सिडर करणार. जनरली इन केस ऑफ पॉलिमर्स ॲव्हरेज मॉलिक्युलर मास इज कन्सिडर्ड. ओके, नाव हिअर द कंपाऊंड्स विच हॅविंग लोअर मॉलिक्युलर मास, ज्या कंपाऊंडचं ज्या पॉलिमरचं मॉलिक्युलर मास कमी असेल त्यांचं डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन हे क्रिटिकल असतं, ते सॉफ्ट ब्रिटल असतात. आणि जर ते मॉलिक्युलर मास जास्त असलं तर त्यांच्या प्रॉपर्टीज त्या पद्धतीने चेंज होतात. मग व्हॉट इज द सुटेबल मॉलिक्युलर मास? इट शुड बी मॉडरेट. त्याचं मॉलिक्युलर मास हे खूप कमी पण असायला नको आणि खूप जास्त पण नको होतो, मॉडरेट लेवलला असलं पाहिजे, मध्यम असलं पाहिजे, तर तो पॉलिमर हा तुमचा बेस्ट असतो. तर हे झालं तुमचं मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या चॅप्टरमधला बघायचा, शेवटचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. मग बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, 2 वेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स. सुरुवातीला तुम्हाला ते पण सांगितलं मी, डिपेंडिंग ऑन डिग्रेडेबिलिटी असं आपण क्लासिफिकेशन केलं बघा. व्हेरी फर्स्ट लेक्चर, इंट्रोडक्टरी लेक्चर जे आपण घेतलं त्यामध्ये 6 वेगळ्या बेसिसवर आपण त्याला क्लासिफाय केलं आहे. तर डिपेंडिंग ऑन डिग्रेडेबिलिटी देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिमर्स. वन ऑफ दॅम इज युअर बायोडिग्रेडेबल पॉलिमर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर असेलच महत्त्वाचं, पण आपल्या लाईफच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि दुसरा टाईप असतो नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. त्यावेळेस तुम्हाला डेफिनेशन्स मी सांगितल्या आहेत, परत एकदा रिपीट करतो. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर तुम्ही कोणाला म्हणणार? द पॉलिमर्स विच डिग्रेड, डिकम्पोजेस, डिसइंटिग्रेट्स themselves, स्वतः ते डिसइंटिग्रेट होतात अंडर दी नॅचरल एन्व्हायरमेंटल कंडिशन. बघा, एन्व्हायरमेंटल कंडिशनला एखादा पॉलिमर तुम्ही पडू दिला असेल काही वेळ, तर आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम दॅट पॉलिमर अंडरगोज डिग्रेडेशन, डिसइंटिग्रेशन, डिकम्पोजिशन इटसेल्फ. स्वतः तो
डिकम्पोज विल, डिग्रेड विल, काही विशिष्ट कालावधीनंतर असं जर होत असेल तर त्या पॉलिमरला म्हणणार तुम्ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर. अँड हिअर ऑल नॅचरल पॉलिमर्स आर, ऑल नॅचरल पॉलिमर्स आर बायोडिग्रेडेबल पॉलिमर. जे सर्व काही नॅचरल पॉलिमर आपण बघतो, माहिती आहेत प्रेझेंट, ते सर्व काय आहेत, बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत. बट हिअर द मेन प्रॉब्लेम इज दॅट जे काही सिंथेटिक पॉलिमर मित्रांनो आपण तयार करतो, मोस्टली ऑल सिंथेटिक पॉलिमर्स आर, जेवढेही सिंथेटिक पॉलिमर आहेत, दॅट ऑल सिंथेटिक पॉलिमर्स आर नॉन बायोडिग्रेडेबल. आता नॉन बायोडिग्रेडेबल काय असेल मग याचा अर्थ तुमचं लक्षात आला असेल. द पॉलिमर्स विच डज नॉट डिग्रेड देमसेल्व्स अंडर द एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये स्वतःहून डिग्रेड न होणारे त्या पॉलिमरला म्हणणार तुम्ही नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. असंच जर तुम्ही पडू दिलं वर्षानुवर्ष ते जसेच्या तसे राहतात, डिग्रेड होत नाही, म्हणून ते खूप हार्मफुल आहेत. ते सॅच्युरेट होऊन जातील, पर्क्युलेशन स्टॉप होईल, म्हणजे खूप ॲडव्हर्स इफेक्ट त्याचे आहेत. म्हणून नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर, तुमचे सिंथेटिक पॉलिमर जवळपास सर्व असे आहेत की जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, सहज डिकम्पोज होत नाही. त्यांना डिग्रेड करण्यासाठी स्पेशल तुम्हाला सिस्टीम अप्लाय करावी लागते, वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करावा लागतो, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मशिनरीजचा यूज करून, डिव्हायसेसचा यूज करून तुम्ही त्याला डिग्रेड करता, डिकम्पोज करतात. बट इट्स नॉट सो सिम्पल, ते सहज होणारी गोष्ट नाही. म्हणून जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर, जे म्हटलं आपण ऑल नॅचरल पॉलिमर्स आर बायोडिग्रेडेबल, बट आताची गरज काय, ह्या जगाची गरज काय, एन्व्हायरमेंटला टिकवायचं असेल, आपल्याला जगायचं असेल, पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीने आपल्याला जगवायचं असेल मित्रांनो, तर त्याची गरज काय की जे पॉलिमर तुम्ही तयार करणार आता सिंथेटिक पॉलिमर, ते असे तयार करा की जेणेकरून ते काय असले पाहिजे, बायोडिग्रेडेबल असले पाहिजे, एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये डिग्रेड झाले पाहिजे. आता तुम्ही नॉन बायोडिग्रेडेबलचा विचार केला तर बॅकॅलाईट आहे, मेलॅमाइन आहे, हे पॉलिमर डिके होत नाही, डिकम्पोज होत नाही. एकदा जर तुम्ही त्याला एन्व्हायरमेंटमध्ये फेकलं तर वर्षानुवर्ष ते तसेच्या तसे राहतील, पोल्युशन होईल त्यामुळे, बरोबर आहे. तर आता नवीन पॉलिमर आपण असे तयार केले पाहिजे मित्रांनो की जेणेकरून ते पॉलिमर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतील त्याला सहज डिकम्पोज करतील, ह्युमसमध्ये त्याला कन्व्हर्ट करतील, जे ह्युमस आपल्याला उपयोगीसुद्धा येऊ शकतं. तर अशा पद्धतीने पॉलिमर तयार करणं हे खूप गरजेचं आहे. मग असे काही पॉलिमर आहेत का जे तयार केले गेले आहेत, सिंथेटिक आहेत, पण काय असतील, बायोडिग्रेडेबल असतील? तर याचं आन्सर आहे मित्रांनो, येस, देर आर सम पॉलिमर्स विच आर सिंथेटिक बट बायोडिग्रेडेबल इन नेचर. तर काही पॉलिमर हे सिंथेटिक आहेत पण ते काय आहेत, बायोडिग्रेडेबल आहेत, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. असे पॉलिमर तयार करण्याची गरज आज आपल्याला आहे. मग असे कोणते पॉलिमर आहेत तर त्यांचं एक्झाम्पल आपण बघूया या ठिकाणी. बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमर्स आर व्हेरी वेल नोन एक्झाम्पल. That one is your PHBV, then nylon 2, nylon 6, Dextran. These are the synthetic polymer but are degradable polymer. हे बघा, सिंथेटिक आहेत पण एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ते सहज डिग्रेड होतात. बघा आता याच्यापैकी एका पॉलिमरचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. पहिला जो पॉलिमर तुम्हाला दिला आहे PHBV, याचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. Therefore now consider the preparation of very first synthetic biodegradable polymer and that one is your PHBV. मग हे PHBVचं लॉंग फॉर्म काय लक्षात ठेवा, खूप मोठा लॉंग फॉर्म आहे त्याचा. कंपाऊंड तयार झाल्यानंतर तुमचं लक्षात येईल बरोबर. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. त्याला मध्ये दाखवताना अजून CO कार्बोनिल ग्रुप आपण दाखवतो.
ओके, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट. का दाखवतो तुम्हाला नंतर सांगेल मी. तर हा जो पॉलिमर आहे PHBV, इट इज लक्ष द्या व्यवस्थित, व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज अ कोपॉलिमर. कोपॉलिमरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, हेट्रोपॉलिमर, कमीत कमी 2 मोनोमर एकत्र येऊन तो तयार झाला आहे, म्हणून त्याला आपण 2 वेगळे मोनोमर एकत्र येतात म्हणून कोपॉलिमर. इट इज अ कोपॉलिमर ऑफ 2, बघा महत्त्वाचा शब्द वापरला आहे, बायफंक्शनल कंपाऊंड्स. 2 बायफंक्शनल कंपाऊंड जे आहेत, अशा 2 बायफंक्शनल कंपाऊंडपासून त्याला आपण तयार केला आहे, म्हणून इट इज अ कोपॉलिमर ऑफ 2 बायफंक्शनल कंपाऊंड. 2 वेगळे बायफंक्शनल कंपाऊंड. तर बायफंक्शनलचा अर्थ आपल्याला माहिती आहे, जसं आपण म्हटलं ॲनिलीन इज अ बायफंक्शनल, बेंझिन रिंग NH2. NH2 पण तुम्हाला रिॲक्शन दाखवतो, बेंझिन रिंग पण रिॲक्शन दाखवतो, दोघं फंक्शनल ग्रुप आहेत एक प्रकारे. फिनॉल इज अ बायफंक्शनल, OH, बेंझिन रिंगला OH म्हणजे फिनॉल, OHचे रिॲक्शन आपण बघितले आहेत. बेंझिन रिंग पण तुम्हाला तिथं रिॲक्शन दाखवते म्हणून तो बायफंक्शनल. तसं या ठिकाणी आपल्याला एक बायफंक्शनल कंपाऊंड, असे 2 वेगळे बायफंक्शनल कंपाऊंड वापरायचे आहेत आणि ते दोघं एकत्र करून तुम्हाला हा PHBV तयार करायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या व्यवस्थित. तर बघा आता या ठिकाणी PHBV तयार करताना पहिला जो कंपाऊंड आहे, आता बायफंक्शनल का म्हटलं असेल, तुम्हाला तो कंपाऊंड लिहिल्यानंतर लक्षात येईल. बघा हा जो कंपाऊंड आहे त्याचं स्ट्रक्चर आपण या पद्धतीने दाखवतोय. हायड्रॉक्सी शब्द आपण वापरला आहे बघा, हायड्रॉक्सी, CH3, इथून चेन सुरू होत आहे, CH3 CHOH, CH2 C डबल बॉन्ड OOH. बघा हे कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण अगोदर बघू, नंतर मग बायफंक्शनल काय तो बघू. बघा हा पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, बरोबर आहे, लक्ष द्या व्यवस्थित. 1 2 3 4. त्याच्यानंतर बघा आपण अल्डोल कंडेन्सेशन वगैरे बघितलं मित्रांनो. त्याच्यात असं म्हटलं आहे आपण, कार्बोनिल कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्याचा बाजूचा कार्बन हा अल्फा कार्बन असतो, त्याचा बाजूचा बीटा कार्बन, बीटा कार्बनच्या बाजूचा हा गॅमा कार्बन असतो. हे आठवत असेल तुम्हाला, बरोबर आहे. मग याला आपण 2 पद्धतीने नॉमेनक्लेचर करू शकतो. दोघं तुम्हाला नॉमेनक्लेचर माहिती असले पाहिजे, आले पाहिजे, जमले पाहिजे. बघा आपण जर 1 2 3 4 4 कार्बनचा कंपाऊंड आहे, त्याच्यात तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप आहे, तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप आहे, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही 3 हायड्रॉक्सी. लक्ष द्या व्यवस्थित. 4 कार्बनचा ॲसिड आहे, COH ग्रुप, म्हणून 3 हायड्रॉक्सी. 4 कार्बनच्या ॲसिडला IUPAC नेम काय देणार, ब्युटॅनॉइक ॲसिड. बघा हे एक नॉमेनक्लेचर त्याचं झालं, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ॲसिड. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आपण कॉमन नेम काय देणार त्याला, बघा बीटा पोझिशन, हा अल्फा कार्बन, हा बीटा, बीटा कार्बनला OH ग्रुप आहे, दॅट इट इज बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी. 4 कार्बनचा ॲसिड, कॉमन नेम ब्युटेरिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ॲसिड. मग ह्याला बायफंक्शनल का म्हटलं, असे 2 कंपाऊंड वापरायचे आपल्याला बायफंक्शनल, त्यातला एक आपण वापरला बायफंक्शनल का, तर एक ग्रुप आहे तुमचा COOH जो रिॲक्शन दाखवेल, आणि इकडे आहे तुमचा OH, तो सुद्धा रिॲक्शन दाखवतो. 2 फंक्शनल ग्रुप आहेत, दॅट्स व्हॉट इज बायफंक्शनल कंपाऊंड. बघा बायफंक्शनल कंपाऊंड एक आपण वापरला प्लस. याला किती टाइम्स घेणार मित्रांनो, डेफिनेटली तुम्हाला पॉलिमर तयार करायचा आहे, N टाइम्स घेणार, प्लस दुसरा जो कंपाऊंड आपण या ठिकाणी वापरतोय असाच तो कंपाऊंड आहे, अगेन त्या कंपाऊंडला पण आपल्याला N टाइम्स घ्यावा लागणार, डेफिनेटली याला N टाइम्स तुम्हाला घ्यायचंच आहे. मग कुठला कंपाऊंड आहे तो, लक्ष द्या व्यवस्थित. सेम असाच कंपाऊंड आहे, फरक काय आहे तो ओळखा फक्त. OH CH CH2 C डबल बॉन्ड OOH एवढा पार्ट सेम आहे, फक्त चेंज या ठिकाणी होतोय बघा थोडासा, CH2 CH3 इथं चेंज झाला, एक कार्बन फक्त आपण वाढवला. इथं हा 4 कार्बनचा कंपाऊंड आहे, 1 2 3 4, हा 5 कार्बनचा बघा, 1 2 3 4 5. किंवा अल्फा बीटानुसार जर तुम्ही विचार केला तर हा तुमचा अल्फा कार्बन, कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन, गॅमा कार्बन, डेल्टा कार्बन. मग याचं नॉमेनक्लेचर कसं करणार ते तुमचं लक्षात आलं असेलच. जसं पहिल्या कंपाऊंडला आपण नेमिंग केलं आहे त्याच पद्धतीने 2 वेगवेगळे नॉमेनक्लेचर तुम्हाला करायचे आहेत. मग IUPAC नॉमेनक्लेचर कसं करणार मित्रांनो, तिसऱ्या कार्बनला परत OH ग्रुप तुम्हाला दिसतोय, दॅट इज
तिसऱ्या कार्बनला OH आहे 3 हायड्रॉक्सी. 5 कार्बन आहेत, 5 कार्बन आहेत म्हणून काय म्हणणार पेंटॅनॉइक ॲसिड. किंवा बीटा कार्बनला OH ग्रुप आहे बीटा हायड्रॉक्सी. 5 कार्बनच्या ॲसिडला काय म्हणतो आपण व्हॅलेरिक ॲसिड. बघा तुम्हाला लॉंग फॉर्म मी सांगितलं होता पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट. ब्युटिरिक ॲसिड म्हणून ब्युटिरेट. बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड व्हॅलेरेट. आणि आता एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगतो, नाव तर तुम्हाला समजलं आता व्हॅलेरेट ब्युटिरेट. AT केव्हा लावतो मित्रांनो आपण इस्टर असेल तर. Therefore here there is a presence of ester linkage. इथं पॉलिमर जो तयार होणार आहे त्याच्यात इस्टर लिंकेज असेल म्हणून त्याला आपण ब्युटिरेट व्हॅलेरेट AT असा शब्द वापरला आहे. मग ते पण तुम्हाला शोधायचं आहे खरोखर इस्टर लिंकेज आहे किंवा नाही, कशी इस्टर लिंकेज तयार होईल लक्षात आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आता 2 कंपाऊंड घेतलं आहे, दोघं वेगवेगळे आहेत म्हणून त्याला कोपॉलिमर म्हटलं. दोघं बायफंक्शनल आहेत, तयार झाल्यानंतर इस्टर लिंकेज असणार आहे. मग कशा पद्धतीने इस्टर लिंकेज तयार होत आहे. नाव कन्सिडर हिअर when these two compound undergoes the polymerization, then what happens? Very simple, very interesting. Here there is a formation of कशा पद्धतीने बघा आता 2 कंपाऊंड याचं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आपण बघितलं मित्रांनो. झाला वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट. वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झाल्यानंतर बघा आता COOH मधला OH जाणार आहे आणि OH मधला H जाणार, बरोबर आहे. जेव्हा पुढचा असाच कंपाऊंड आपण त्या ठिकाणी लिहिणार त्यावेळेस परत काय होणार मित्रांनो, या COH मधला OH जाईल पुढे कंपाऊंड लिहिल्यानंतर, हा OH त्याचा H, बरोबर आहे. किंवा हा जो आहे OH मधला काय जातो बाहेर H जाणार. इथं जर कंपाऊंड लिहिला म्हणजे याचा H चालला जाईल, पुढे कंपाऊंड लिहिलं OH चालला जाईल. मध्ये मात्र तुमचा आता जो कंपाऊंड शिल्लक राहिला तो असेल तुमचा PHBV. मग याला दाखवणार कसं बघा आता इकडे लक्ष द्यायचं. इथून दाखवायला सुरुवात करतोय आपण. बघा ऑक्सिजन इथला H निघून गेला आहे, त्याच्यानंतर CH CH3 CH2 इकडे लक्ष द्यायचं व्यस्त. व्हेरी इम्पॉर्टंट. C डबल बॉन्ड O बघा H2O निघून गेला आहे, हा डायरेक्ट ऑक्सिजनला लिंक आहे. हा कार्बन डायरेक्ट ह्या कार्बन डायरेक्ट ऑक्सिजनला लिंक होईल. पुढचा पार्ट जो आहे CH याला डायरेक्ट C2H5 लिहिलं तरी पण चालेल. CH2 CH3 देन CH2 देन C डबल बॉन्ड O, हा OH निघून जाईल, पॉलिमर कंटिन्यू होईल, चेन कंटिन्यू होईल. हा जो कंपाऊंड तुमचा तयार झाला मित्रांनो याला म्हणणार तुम्ही PHBV पॉलिमर. आणि तुम्हाला म्हटलं मी ती इस्टर लिंकेज आहे. मग इस्टर ग्रुप तुम्हाला समजतो C डबल बॉन्ड OO. ही जी लिंकेज याला म्हणणार तुम्ही इस्टर लिंकेज अँड दिस इज युअर PHBV पॉलीहायड्रॉक्सी. बघा आता याचं नेमिंग कसं करणार तुम्ही, पॉली बीटा हायड्रॉक्सी. लक्ष द्या व्यवस्थित. पॉली बीटा हायड्रॉक्सी. आता पॉली आणि बीटा हायड्रॉक्सी का म्हटलं कारण की बीटा पोझिशनला OH ग्रुप असतो. इथं पण बीटा पोझिशनला OH ग्रुप आहे, इकडे पण बीटा पोझिशनला OH ग्रुप आहे म्हणून पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट. ब्युटिरेट का यूज केला असेल कारण की या ठिकाणी तुमचा ब्युट्रिक ॲसिड आपण वापरला आहे, त्याचं कन्वर्शन इस्टरमध्ये होतं आहे म्हणून ब्युटिरेट. पुढे म्हटलं बघा आता CO हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. CO का म्हटलं, CO बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. परत बीटा हायड्रॉक्सी, परत हा बीटा हायड्रॉक्सी, पहिल्याच्यातला पण बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. तर हा झाला तुमचा PHBV पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट पहिल्या कंपाऊंडसाठी. दुसऱ्या कंपाऊंडसाठी बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. CO एकाचा कार्बन दुसऱ्याचा ऑक्सिजन. बघा हा कार्बन ऑक्सिजन एकत्र आलाय म्हणून तो CO. ओके,
पहिल्याचा कार्बन दुसऱ्याचा ऑक्सिजन बॉन्ड फॉर्म होतो आहे म्हणून तो CO दाखवला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एवढं डिटेल तुमच्या पुस्तकात दिलेलं नसेल, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर तुमचा PHBV, PHBV. ओके, अँड दिस वन इज युअर सिंथेटिक. हे महत्त्वाचं, सिंथेटिक असल्यावर सुद्धा तो काय बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. तर हे एक एक्झाम्पल आपण बघितलं PHBVचं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, अँड दॅट वन इज युअर नायलॉन टू नायलॉन 6. सेकंड एक्झाम्पल जे मित्रांनो, नायलॉन टू नायलॉन 6, याचं प्रिपरेशन तुम्हाला दिलेलं नाही आहे. इट इज अगेन युअर डिग्रेडेबल पॉलिमर दो इट इज सिंथेटिक इन नेचर. हा जो नायलॉन टू नायलॉन 6 आहे, इट इज प्रिपेअर्ड. याला तयार करताना आपण कंपाऊंड जो वापरतो, दॅट वन इज युअर दिस वन. बघा कंपाऊंड आपण बघितलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज ग्लायसिन. दिस इज युअर ग्लायसिन. बघा नायलॉन टू नायलॉन 6, दिस वन इज युअर पॉलीअमाइड फायबर. बरोबर आहे. त्याच्यासाठी एक रॉ मटेरियल मोनोमर जे आहे तो ग्लायसिन आहे. यालाच आपण अल्फा अमिनो ॲसेटिक ॲसिडसुद्धा म्हणणार. बघा हा अल्फा कार्बन, त्याला NH2 ग्रुप म्हणून अल्फा अमिनो, आणि 2 कार्बनचा ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिड. ग्लायसिन अल्फा अमिनो ॲसिड आहे. सर्वात सिम्पल अमिनो ॲसिड जो अकायरल आहे, ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन नाही. बाकी सर्व अमिनो ॲसिड्समध्ये, अल्फा अमिनो ॲसिड्समध्ये असिमेट्रिक कार्बन असतो. हा एकमेव असा आहे, तुम्हाला सांगितलं मी, हा एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन नाही. आणि दुसरा कंपाऊंड आहे तुमचा, अँड दॅट वन इज युअर NH2CH2 टाइम्स COH एप्सिलॉन. जसं बघा याच्या अगोदर आपण ओमेगा अमिनो कॅप्रोइक ॲसिड बघितला होता, त्याच पद्धतीने हा तुमचा कंपाऊंड आहे एप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ॲसिड. आता तुम्ही दोघं कंपाऊंड्सचा विचार करा. दोघं कंपाऊंड एकत्र आल्यावर तुम्हाला नायलॉन टू नायलॉन 6 मिळणार आहे मित्रांनो. मग याला नायलॉन टू नायलॉन 6 का म्हणणार? नायलॉन 6 याच्या अगोदर आपण तयार केला आहे पॉलिअमाइड फायबर. हा पण तुमचा पॉलिअमाइड फायबर आहे. दोघांमध्ये काही फरक असणार नाही आहे. तो पण पॉलिअमाइड, हा पण पॉलिअमाइड, बरोबर आहे. मग या ठिकाणी नायलॉन 6 का म्हटलं तर त्याला त्याच्यात 6 कार्बन आहे रॉ मटेरियलमध्ये. इथं पण 6 कार्बन बघा, हे 5 CH2 टाइम्स आणि हा एक 6 कार्बन, बरोबर आहे. सिमिलरली याला नायलॉन 2 पण म्हटलं आहे आपण, कारण की एक रॉ मटेरियल जे त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 2 कार्बन, म्हणून तो नायलॉन 2 नायलॉन 6 पॉलिअमाइड. अमाइड लिंकेज तयार होत आहे C डबल बॉन्ड ONH, म्हणून तो पॉलिअमाइड आहे. नायलॉन सुचर्स या ठिकाणी तयार केले जातात. या कंपाऊंडचा यूज करून काय तयार करतो आपण? नायलॉन सुचर्स. म्हणजे काय, ऑपरेशन करत असताना टिचेस जर टाकायचे, टाके टाकण्यासाठी जो धागा वापरला जातो त्याला म्हणतो आपण नायलॉन सुचर. काही बघा आता तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल, अनुभवलं पण असेल, जखम झाल्यानंतर जर टाके टाकले असतील तर 8-10 दिवसानंतर ते टाके त्यांचे वितळून जातात असं म्हटलं आपण. आता वितळून जातात म्हणजे काय, स्वतः ते डिकम्पोज होऊन जातात, कारण की ते बायोडिग्रेडेबल आहे. तर ह्या नायलॉन सुचरचा वापर स्टिचिंग ऑफ वुंड्समध्ये केला जातो किंवा पोस्ट ऑपरेशन तुम्हाला टिचिंग टाकायचे असतील तर, कारण की ते ॲटोमॅटिक ते डिझॉल्व होतात, ॲटोमॅटिक त्यांचं डिकम्पोजिशन होऊन जातं. म्हणजे त्यांचं खूप मोठं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये आहे. म्हणून बायोडिग्रेडेबल पॉलिमर तयार केले पाहिजे. तर त्याला नायलॉन 2 का म्हटलं तर 2 कार्बन, नायलॉन 6 परत का म्हटलं तर 6 कार्बन. तर हा सुद्धा तुमचा सिंथेटिक पॉलिमर आहे पण बायोडिग्रेडेबल आहे. तसाच तुमचा डेक्स्ट्रॉन पण आहे. आणि अजून काही वेगवेगळे पॉलिमर्स पुस्तकात तुम्हाला एक चार्ट दिला आहे मित्रांनो, तो चार्ट व्यवस्थित बघा. त्या चार्टमध्ये तुम्हाला सर्व पॉलिमर्सची माहिती दिलेली आहे, त्याचे युजेस पण तुम्हाला दिले आहे. तुमच्या पेज नंबर 336 वर तुम्हाला तो चार्ट दिला आहे. तर तो चार्ट बघा, त्याच्या सर्व पॉलिमर्सचे नावं तुम्हाला दिले, युजेस दिलेले आहेत, रॉ मटेरियल दिलेले आहेत. आणि या ठिकाणी हे चॅप्टर जे आपलं ते संपलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा. बरंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं मला जाणवतं आहे की खूप कमी वेळेसाठी आपण व्हिडिओ बघतो मित्रांनो. खूप मोठी मिस्टेक आपण करतो आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वेळ बघितला तरच तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघा, माझा असेल इवन कुठलाही असेल, पूर्ण टॉप टू बॉटम म्हणजे फर्स्ट सेकंड टू लास्ट सेकंड जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा.
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर ते करा. आणि शेवटचं महत्त्वाचं तुम्हाला ॲप डाउनलोड करायला सांगितलं आहे मी, कारण की याच्यानंतरचे पुढच्या चॅप्टरचे सर्व व्हिडिओज फक्त तुम्हाला त्या ॲपच्या माध्यमातूनच बघता येतील. यूट्यूबला तुम्हाला ते बघता येणार नाहीत. म्हणून ज्यांचं बाकी असेल त्यांनी लवकर डाउनलोड करा, आजच डाउनलोड करा, अदरवाईज तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळणार नाही. ठीक आहे, तर आज आपण थांबणार आहे. थँक्यू, बाय.